जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य आहे। लोकशाही मराठीचा 23व्या दिवशी रियालिटी चेक आहे। 23व्या दिवशी देखील परिस्थिती जैसे थेच दिसतीये। जुहू चौपाटीवरती आजही आपण पाहतोय की कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। आजचा 23वा दिवस आहे। लोकशाही मराठी म्हणून आम्ही ह्या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आहोत, रियालिटी चेक करत आहोत। कारण महापालिका प्रशासन जे आहेत अनेक दावे करत आहेत, हे दावे आजही फोल ठरताना पाहायला मिळतात। कारण तितकंसं मनुष्यबळ आजही पाहायला मिळत नाहीये किंवा मग जी यंत्रणा कामाला लागली पाहिजे ती आजही काम करत नाहीये। त्यामुळे पालिका प्रशासन नेमकं कोणाला पाठीशी घालतंय, खरं तर हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत आहे। इथे आपण जर पाहिलं तर या कचऱ्यामुळे समुद्राचं संपूर्ण पाणी जे आहे ते खराब झालेलं आहे आणि त्यामुळे मत्स्य व्यवसायावरती देखील मोठा परिणाम झालेला आहे। काही कोळी बांधव आहेत माझ्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, तुम्ही कुठे राहणार आहेत आणि आज या सगळ्याच कचऱ्याची काय नेमकी परिस्थिती आहे जुहू चौपाटीवरती? या 25 दिवस झाले मॅडम, इथे आम्हाला मच्छी पण भेटत नाहीये। आम्ही रोज येतात, आज पण कायच नाही। बघा तुम्ही आमच्यावरती कॅमेरा टाकून बघा, कायच नाही, पुरं कचराच आहे। कचऱ्यामुळे आम्हाला एवढा प्रॉब्लेम झालाय, आम्हाला मच्छी पण भेटत नाही आम्हाला। आता या बीएमसी आम्हाला का प्रोसेस करतात काय, कचरा आम्ही उचलणार 25 एक महिना जास्त झालाय, पण आम्ही पण काय करणार मॅडम? आणि ये लोक काय कचरा एवढं बघा ना, तुम्ही बघा ना काय कसं मच्छी पण आम्हाला कसं भेटणार? आम्हाला तर प्रॉब्लेम झालाच आहे। पण आता बीएमसी म्हणतात काय कचरा काढणार आता आम्ही काय करणार? तर आहे, वाढवले आहे, ट्रॅक्टर वगैरे आहे, मशीन पण वाढवली आहे, पण काय माहिती कचऱ्याची प्रोसेस काय? कचरा इथे लोक ठेवतात, तेच परत पाण्यामध्ये जातात। माझे एवढंच सांगायचं आहे की प्रशासनाला तुम्ही कचरा डायरेक्ट उचलून टाका, जसं तुम्ही ठेवलं ते परत जाणारच आहे। आता कचरा तर रोज उचलताच आहे लोक, पण आता आपण बी काय करणार? बरोबर ना? पण आता उचललं तर आम्हाला बरं आहे। नाली पुनवी नंतर आमचे बोट उतरणार आहे। आता एक कचरा असंच राहणार तर आम्हाला मासे नाही भेटणार, काहीच नाही भेटणार। एक महिन्यामध्ये उचलायलाच पाहिजे। काय ना, आता आम्ही वरून जाते, किनाऱ्यामधून जातच नाही, चालायला जगाच नाही। काहीच नाही चालायला जगा। तर नालीमा पुंडीमा नंतर माहित पडेल आम्हाला, आमचे बोट उतरणार, जालेत मासे येणार, काय कचरा येणार, तेव्हा आम्हाला माहित पडेल, तेव्हा आम्ही सांगू ना बीएमसीला। त्याच्यानंतर आम्ही काही सांगू नाही शकत। पालिका प्रशासनाला आज तरी जाग येते का आणि पालिका प्रशासन या सगळ्यावरती गांभीर्यानं लक्ष घेऊन मात्र कामाला लागते का, हे देखील पाहण्याचं महत्वाचं राहणार आहे। पण तत्पूर्वी आपण पाहतोय की आजचा 23वा दिवस आहे लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आहोत। मात्र आज देखील जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते, त्यामुळे निश्चितच महापौर रितू तावडे आज देखील या सगळ्याच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येतात का, याकडे देखील आमचं प्रामुख्यानं लक्ष राहणार आहे। राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।